श्री स्वामी समर्थ. स्वामी सुसंवाद या आपल्या भक्तिमय चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून धन्यवाद. आज आपण बघणार आहोत की भगवंताला प्रदक्षिणा कशा व किती घालाव्यात. मंदिरात गेल्यावर आपण देवाचं दर्शन घेतल्यावर पहिली जी क्रिया करतो ती म्हणजे प्रदक्षिणा. प्रत्येक देवाच्या मूर्तीभोवती वर्तुळाकार प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. शिवशंकराला मात्र अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते. आपण आपल्या इच्छेनुसार देवाला प्रदक्षिणा घालतो, पण प्रत्येक देवाभोवती किती प्रदक्षिणा माराव्यात याचे काही नियम आहेत. मंदिरात जेव्हा पूजा अर्चा केली जाते, शंखनाद केला जातो, घंटनाद होतो आणि मनात पवित्र विचार करून माणूस देवासमोर उभा राहतो, तेव्हा मूर्तीभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मूर्तीच्या कक्षेतील हीच ऊर्जा ग्रहण करण्यासाठी देवाभोवती प्रदक्षिणा घातली जाते. पण प्रत्येक देवतेला वाटेल तशा प्रदक्षिणा घालून ही ऊर्जा मिळत नाही. त्यासाठी ठराविक प्रदक्षिणा घालाव्या लागतात. गणपती व मारुतीला नेहमी 3 प्रदक्षिणा घालाव्यात. रामकृष्ण अशा विष्णूंच्या कुठल्याही अवताराला 4 प्रदक्षिणा घालाव्यात. देवीला नेहमी 3च प्रदक्षिणा घालाव्यात. मात्र भगवान शंकराला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. शंकराला नेहमी अर्धीच प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालण्यासंबंधीचे काही नियम लक्षात ठेवावे. प्रदक्षिणा घालताना कधीच मध्ये थांबू नये. तसंच ज्या स्थानावरून प्रदक्षिणा सुरू केली आहे त्याच जागेवर प्रदक्षिणा संपन्न करावी. प्रदक्षिणा घालताना कुणाशीही गप्पा मारू नये. ज्या देवाला प्रदक्षिणा घालतो त्याच देवतेचे ध्यान करत राहावे. कुठल्याही व्यक्तीला प्रदक्षिणेदरम्यान पाय लागू देऊ नये. काही ग्रंथानुसार देवाला समसंख्या तर देवीला विषम संख्या प्रदक्षिणा करावी. श्री स्वामी समर्थ.